नमस्कार मित्रांनो, एमईटी टायटनिंग चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे. सौर पंपासाठी जवळपास सर्व शेतकऱ्यांना जेवढ्या शेतकऱ्यांनी खेडा अंतर्गत अर्ज केले होते, त्या सर्व शेतकऱ्यांना पेमेंट करण्यासाठी पर्याय उपलब्ध झालेला आहे. त्यांना एसएमएस आलेले आहेत. आता बऱ्याच शेतकऱ्यांकडून असा प्रश्न विचारला जातो, की या शेतकऱ्यांना पेमेंट करावं का? तर हो, पेमेंट करण्यासाठी कसल्याही प्रकारची अडचण नाहीये. शेतकऱ्यांनी बिनधास्त पेमेंट करू शकता. परंतु या ठिकाणी एक मुद्दा लक्षात घ्या. पेमेंट करताना तुम्हाला काय काळजी घेणं आवश्यक आहे? जर तुम्ही मेळा अंतर्गत अर्ज केलाय, परंतु याआधी तुम्ही जर दुसऱ्या घटकातून जर लाभ घेतलेला असेल, त्यामध्ये अटल सौर कृषी पंप योजना असेल, तुमचा मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना असेल किंवा मेळा अंतर्गत जे सौर पंप वाटप केले होते ते असतील, यातून जर आपण लाभ घेतलेला असेल, तर आपण पेमेंट करू नका. आपला अर्ज नंतरही रिजेक्ट केला जाणार आहे. आता यामध्ये एक गोष्ट लक्षात घ्या, आधी पेमेंट आणि नंतर अर्ज अर्ज तपासणी ही सिस्टम महावितरण राबवतंय. मेळा काय करत होतं? मेळा आधी अर्जाची पूर्ण तपासणी करायचं, अर्जाची पूर्ण कागदपत्राची पूर्तता करून घ्यायचं आणि त्यानंतर तुम्हाला पेमेंटसाठी पर्याय उपलब्ध करून द्यायचे. परंतु महावितरण तसं करत नाहीये. महावितरण एक थोडक्यात जर बघितलं, तर महावितरण आधी तुमच्याकडून प्री बुकिंग केल्यासारखं करून घेतंय. तुमच्याकडून आधी सुरुवात तुमची रक्कम जमा करून घेतंय. त्यानंतर तुमच्या अर्जाची जी काही तपासणी आहे, ती तपासणी पूर्ण केली जाणार आणि अर्जाची तपासणी केल्यानंतर तुम्हाला सौर कृषी पंप वितरित केला जाणार. या पद्धतीनं महावितरणचा कार्यक्रम राबवला जातोय. त्यामुळे जेवढ्या शेतकऱ्यांना पेमेंटसाठी जे काही पर्याय आलेले आहेत, तुम्ही बिनधास्त पेमेंट करू शकता. फक्त पेमेंट करताना काळजीपूर्वक पेमेंट करा. ते तुम्ही त्या साइटवर आहात का? तुम्ही त्या संकेतस्थळावर पेमेंट करताय का? तुमची सर्व माहिती तुम्ही बरोबर आहे का? तुमची कागदपत्राची तपासणी किंवा कागदपत्रात तुम्ही काही त्रुटी केलेली आहे का? याची सर्व माहिती जे काय वितरणसाठी मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेअंतर्गत ज्या काय पात्रता नियम अटी आहेत त्याची तुम्ही पूर्तता करत असाल तर तुम्ही बिनधास्तपणे या ठिकाणी पेमेंट करू शकता. यात कसल्याही प्रकारची अडचण नाही. जर तुम्ही पेमेंटला विलंब केला तर तुमचा अर्ज तपासणीला विलंब होणार आहे आणि अर्ज तपासणीला विलंब झाला तर तुम्हाला सौर पंप मिळण्यासाठी विलंब होणार आहे. हे लक्षात असू द्या. कारण पेमेंट केल्याशिवाय तुमचा अर्ज या ठिकाणी तपासला जाणार नाही, मंजूर किंवा नामंजूर केला जाणार नाही. ही गोष्ट लक्षात ठेवा. त्यामुळं या काही शेतकऱ्यांना मेळा अंतर्गत असतील किंवा मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेअंतर्गत असतील, तुम्ही कोणत्याही घटकांतर्गत अर्ज केलेला असू द्या, तुम्हाला जर या ठिकाणी पर्याय उपलब्ध झाला असेल पेमेंट करण्याचा आणि तुम्ही जर त्यात 100% पात्र असाल, तर तुम्ही बिनधास्तपणे या ठिकाणी पेमेंट करून घेऊ शकता. तर चला, हे एक मुख्य अपडेट. बऱ्याच शेतकऱ्यांच्या कमेंट आल्या, बऱ्याच शेतकऱ्यांनी सकाळपासून कॉलही भरपूर आले, मेसेजही भरपूर आले की पेमेंट करावं का. त्यांच्यासाठी या व्हिडिओच्या माध्यमातून आपण माहिती देण्याचा प्रयत्न करतोय की हो, तुम्ही पेमेंट बिनधास्त करू शकता. फक्त पेमेंट करताना काळजी घ्या, पेमेंट व्यवस्थित करा. सर्व्हर जर व्यवस्थित चालत असेल तरच पेमेंट करा. सर्व्हरचा प्रॉब्लेम असेल तर पेमेंटला थांबा, रात्री उशिरा पेमेंट करा, काही प्रॉब्लेम नाही. अशा पद्धतीची काळजी घेऊन तुम्ही पेमेंट करू शकता. कारण पेमेंट केल्याशिवाय तुम्हाला हा लाभ मिळणार नाही आणि तुमचा अर्ज पुढे जाणार नाही. ज्या शेतकऱ्यांनी पेमेंट केलं त्यांचेच अर्ज पुढे पाठवले जाणार आहेत, हे लक्षात असू द्या. तर चला, माहिती जर आवडली असेल आणि महत्त्वाची वाटली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक शासकीय योजनेचा असेल किंवा बाकी आपल्याला येणाऱ्या निर्माण होणाऱ्या अडचणीचा असेल समाधान आमच्या माध्यमातून आपल्याला नक्कीच केलं जातंय. तर चला, जर व्हिडिओ आवडलाच तर लाईक करायला विसरू नका. चॅनलवर पहिल्यांदा असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट पॉइंट सोबत.